नमस्कार, मी जगदीश देशमुख. बातमी बळीराजाची या कृषी विशेष बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आता कृषी विषयक महत्त्वाच्या बातम्यांचा झटपट आढावा घेऊयात बळीराजा टॉप 10 मधून. वाशिमच्या भापूर गावात तांब्याच्या स्प्रिंकलर तोट्या चोरून नेल्याची घटना घडली. 12 शेतकऱ्यांच्या 1,20,000 किमतीच्या 200हून अधिक तोट्या चोरून नेल्याची घटना घडली. या चोरीमुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. पुणे विभागात 1,21,06,000 टन ऊसाचं गाळप झाले. पुणे विभागात सहकारी आणि खाजगी अशा एकूण 30 साखर कारखान्यांचा गळीत हंगाम वेगानं सुरू आहे. लातूरमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने रेल रोको आंदोलन केलं गेलं. हरंगुळमधील शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केलं. यावेळेस पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात केला होता. वाशिम जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक वाढली आहे. दिवसाला सरासरी 12,000 क्विंटलपेक्षा अधिक सोयाबीनची आवक होती आहे. मात्र विक्रीसाठी आणलेल्या सोयाबीनला 4,500 रुपये इतका दर मिळतोय. धुळे जिल्ह्यातील बोरकुंड गावातील तरुण शेतकरी सतीश माळी यांनी पारंपरिक शेतीला फाटा देत आधुनिक शेतीची कास धरली आहे. सतीश माळी यांनी जवळपास 6 एकरमध्ये शेडनेट केल्यानंतर वर्षाकाठी लाखो रुपयांचं उत्पन्न त्यांना मिळत आहे. कापसाचा हंगाम संपत आला तरी अद्याप शासकीय कापूस खरेदी केंद्र बंद आहेत. तर भाववाढीच्या अपेक्षेनं मागील वर्षभरापासून घरात साठवून ठेवलेला कापूस अर्ध्या भावात विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. बीड जिल्ह्यातील कडा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एकाच दिवशी 1 लाख कांदा गोण्यांची विक्रमी आवक झाली आहे. कडा बाजार समितीत चांगला भाव आणि रोख रक्कम मिळत असल्यानं शेतकरी मोठ्या प्रमाणात कांदा विक्रीस प्राधान्य देत आहेत. बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यातल्या धुनकवडमध्ये शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी रास्ता रोको आंदोलन केलं गेलंय. रास्ता रोको आंदोलनामुळे मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. आता कृषीविषयक बातम्या पाहूयात विस्ताराने. शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा करण्याचं काम हे सरकार करतंय असं अंबादास दानवे यांनी म्हणत राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. कांदा निर्यातीवर बंदी आहे. मोठ्या प्रमाणात मागणी असताना सरकारनं बंदी आणली आहे. कांद्याला भाव द्यायचा नाही आणि निर्यात करायची नाही हे सरकारचं चुकीचं धोरण आहे असं सुद्धा दानवेंनी म्हटलंय. महाराष्ट्रात काम करत असताना विधान परिषदेत एक विरोधी पक्षनेता म्हणून काम करत असताना महाराष्ट्रातली आत्ताची जर स्थिती बघितली तर या महाराष्ट्रात एक लबाड सरकार काम करतंय अशा प्रकारची स्थिती आहे. आणि फक्त काम करायचं ढोंग करतंय अशा प्रकारची या महाराष्ट्रातली या सरकारची स्थिती आहे. हे सरकार घोषणा तर दररोज मोठ्या मोठ्या करतंय, तो प्रत्यक्षात जनतेच्या हिताचं कोणताही निर्णय हे सरकार करत नाही. आपण ज्यावेळेस गावगाव जातो, वेगवेगळ्या पद्धतीनं जातो, त्यावेळेस ज्यावेळेस विचार करतो तेव्हा या पीक विम्याचा जर विचार केला तर पीक विमा 1 रुपयात पीक विमा ही फसवी योजना आहे. 1 रुपयात पीक विमा दिलेली ही योजना फसवी आहे. आज जे अग्रिम 25% द्यायचं हे सुद्धा शेतकऱ्याच्या पाड्यात पडू शकलेलं नाही. आणि मागच्या वर्षीचे सुद्धा जवळपास 4,500 कोटी रुपये पीक विमा कंपन्याच्या खात्यामध्ये पोहोचलेले माननीय सगळ्या सर्व शिवसैनिकांना मी सांगू इच्छितो. आणि म्हणून पीक विमाचे आकडे देत असताना प्रोत्साहन अनुदान मान्य उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना जाहीर झालं होतं. हे प्रोत्साहन अनुदान ज्यावेळेस जाहीर झालं त्यावेळेस 50,000 रुपये ज्या शेतकऱ्यांची कर्जमुक्ती केली त्यांना द्यायचं आपण कबूल केलं होतं. परंतु आज या शेतकऱ्यांनी हे प्रोत्साहन अनुदान सुद्धा शेतकऱ्यापर्यंत पोहोचलेलं नाही. परभणी जिल्ह्यात सीसीआयनं 2015 पासून कापूस खरेदी करण्यास नकार दिलाय. हजारो कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आपला कापूस कवडीमोल दरानं विकावा लागतोय. मात्र आता 2024च्या हंगामात सीसीआयनं परभणीत कापूस खरेदी करण्यासाठी सहमती दर्शवली आहे. 9 वर्षानंतर परभणीमध्ये सीसीआय मार्फत कापूस खरेदी होणार असल्यानं कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी या ठिकाणी पुढील 15 ते 20 दिवसामध्ये सीसीआय मार्फत कापूस खरेदी चालू होणार आहे. मागच्या इसवी सन 14-15 पासून सीसीआय मार्फतची खरेदी या ठिकाणी बंद होती. आम्ही सगळ्यांनी, माझे सहकारी सर्व, आमदार राहुल पाटील साहेब असतील, सन्माननीय आदरणीय खासदार साहेब असतील, आदरणीय वरपुकर साहेब असतील, या सर्वांच्या प्रयत्नातून, मार्गदर्शनातून या ठिकाणी आम्हाला सीसीआय मार्फत खरेदीसाठी
परवानगी मिळालेली आहे. खरंच पाहता यावर्षी सिंचाईची अत्यंत आवश्यक होती. यावर्षी या तालुक्यामध्ये मार्केट कमिटीच्या कार्यक्षेत्रामध्ये कापूस उत्पादन अपेक्षेपेक्षा चांगलं झालेलं आहे. शिष्य असल्यामुळं शेतकऱ्यांची होणारी गैरसोय किंवा मिळणारा कमी भाव शिष्यामुळं निश्चित मिळणार नाही. शेतकऱ्यांची अडचण निश्चितपणाने दूर होईल. पर्यावरणाच्या रक्षणासाठी महाराष्ट्रात टास्क फोर्सची निर्मिती करण्यात आली आहे. कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी ही माहिती दिली आहे. अशा प्रकारचे टास्क फोर्स स्थापन करणारं महाराष्ट्र हे देशातील पहिलं राज्य आहे. राज्यात स्थापन करण्यात आलेलं टास्क फोर्स बांबू लागवडीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी काम करणार आहे, असं सुद्धा पाशा पटेल यांनी म्हटलंय. सहाध्यक्ष 2 उपमुख्यमंत्री आहेत आणि ग्रामीण विकास, महसूल, त्याच्यानंतर जलसंधारण, आदिवासी असे 6 खात्याचे मंत्री महोदय याचे सदस्य आहेत आणि ह्याच्यात मी सुद्धा सदस्य आहे. अशी 11 माणसांची समिती आहे आणि ही समिती राज्यातल्या 7-8 मंत्रालयाशी संबंधित हा विषय आहे, वृक्ष लागवड, आणि वनमंत्रीसुद्धा याच्यामध्ये. तर हे 7-8 मंत्री खात्यांना एकत्र करून एक वाक्यता करून ही मोहीम राज्यामध्ये प्रभावीपणे पुढे न्यायची. बारामतीमध्ये ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट आणि कृषी विज्ञान केंद्र बारामती यांच्यातर्फे कृषी प्रात्यक्षिक भरवलं गेलं. हे प्रदर्शन पाहण्यासाठी राज्यातून नव्हे तर परराज्यातून देखील शेतकरी आलेत. हे प्रदर्शन 22 नोव्हेंबरपर्यंत सुरू असणार आहे. याचा संपूर्ण आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विकास कोकरे यांनी. बारामतीत कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या कृषी प्रदर्शनाचा काल उद्घाटन पार पडलं आणि या कृषी प्रदर्शनाचा आज दुसरा दिवस आहे. आपण पाहू शकता, मी आहे या कृषी प्रदर्शनामध्ये. या ठिकाणी राज्यातून नव्हे तर परराज्यातून देखील शेतकरी या ठिकाणी येत आहेत आणि या ठिकाणी जी आधुनिक तंत्रज्ञानाने जी शेती केलेली आहे ती शेतीची पाहणी करत आहेत. या ठिकाणी कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून जे स्वयंसेवक आहेत ते स्वयंसेवक त्यांना या ठिकाणी शेतीची माहिती देत आहेत. या प्रदर्शनाचं हे 8वं वर्ष आहे आणि या प्रदर्शनामध्ये राज्यातून नव्हे तर परराज्यातून शेतकरी येत असतात. अनेक ठिकाणी प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळतात. मात्र या प्रदर्शनाची नाविन्यपूर्णता म्हणजे AI माध्यमातून केलेली शेती आणि ही शेती आधुनिक तंत्रज्ञान वापरून केलेली शेती आहे. शेतकरी हा आपली जुन्या पद्धतीने शेती करत असतो, मात्र त्याच्यातून मिळणारा नफा हा शेतकऱ्यांना तुटपुंज असतो. मात्र आता ह्या कृषी प्रदर्शना माध्यमातून या ठिकाणी शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान वापरून शेती कशी करावी आणि त्यातून आपला आर्थिक लाभ कसा साधावा असं त्यांच्याकडून कृषी विज्ञान केंद्राकडून त्यांना मार्गदर्शन केलं जातं. या ठिकाणी विविध प्रकारची पिके या ठिकाणी घेतली जातात. मात्र या पिकांमधून भरघोस असं उत्पन्न मिळतं आणि हेच पाहण्यासाठी राज्यभरातून नागरिक या ठिकाणी येत असतात. आपण पाहू शकताय या ठिकाणी नागरिकांनी प्रचंड अशी गर्दी केलेली आहे आणि नागरिक या ठिकाणी जे पिकाचे या ठिकाणी प्रात्यक्षिक आहेत या प्रात्यक्षिकाची पाहणी करत आहेत. या ठिकाणी जे स्वयंसेवक आहेत ते स्वयंसेवक त्यांना शेतकऱ्यांना आलेल्या शेतकऱ्यांना या ठिकाणी माहिती देत आहेत. विविध कंपन्यांचे स्टॉल देखील या ठिकाणी लागलेले आहेत आणि शेतकरी देखील या स्टॉलला भरघोस असा प्रतिसाद देत आहेत. यामुळे आता दरवर्षी होणारे कृषी प्रदर्शन, या कृषी प्रदर्शनामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिक या ठिकाणी शेतकरी हे उपस्थिती लावत असतात. यामध्ये विविध कृषीचे स्टॉल असतात. या ठिकाणचं जे आधुनिक तंत्रज्ञान आहे त्याचा वापर कसा केला जातो, त्याचं प्रात्यक्षिक कसं आहे हे पाहून या ठिकाणी शेतकऱ्यांनी या ठिकाणी भेट द्यावी आणि कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून जे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जात आहे या प्रयत्नाला शेतकऱ्यांनी योग्य असा प्रतिसाद द्यावा. विकास कोकरे, लोकशाही मराठी, बारामती. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.